नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 8 ऑगस्टचा रिव्ह्यू. आजच्या भागामध्ये मंडळी खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. खूप छान एपिसोड आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवातीला आपण पाहतोय स्वाती अवनीला भेटायला घरामध्ये गेलेली असते. विवान आणि महेश बाहेरच असतात. महेशचा एकदम फोन वाजतो. महेशला वाटतं स्वातीचा फोन आहे म्हणून तो उचलतो, पण तो दत्ताचा फोन असतो. दत्ता तिकडून बोलायला लागतो. हॅलो ज्युनियर देशमाने, अहो तो एक चांगल्या कपड्यातली बाई आली आहे तुमच्या बहिणीला भेटायला. तुमच्या घरचीच असेल बहुतेक. महेश म्हणतो हो माहिती आहे मला. मग दत्त म्हणतो तुम्हाला हे पण माहिती असेल, मग ती राजावर आरडली म्हणून. महेश एकदम सरप्राईज होतो आणि म्हणतो काय सांगतोयस. दत्ता म्हणतो देवात शपथ खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. तुमच्या बहिणीला हात लावला तर बघ, असा सज्जड दमच दिलाय त्या बाईनं राजाला. पुढे मग विवान म्हणतो त्यानं अवनीवर हात टाकला. दत्ता म्हणतो नाही नाही, हात टाकला नाही, नुसता हात उगारला. पण ती जी बाई आहे ना मध्ये आली नसती ना, तर तुमच्या बहिणीच्या गालावर ना 5 बोट उठलीच असती म्हणून समजा. मग तिकडून आहे ना लगेच विवान चिडतो आणि म्हणतो ए ए, ती बहीण नाही आहे माझी. दत्ता म्हणतो अहो तर ज्युनियर देशमाने चित्र आहे ना, तुम्ही काय तुटे दिल की अशी काय होय. दत्ता पुढे म्हणायला लागतो अहो तुम्हाला सांगतो ती बाई जर मध्ये आली नसती ना. मग महेश त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो ए ए, ए, ती बाई बाई काय लावलंय रे, ती बायको आहे माझी. दत्ता म्हणतो अर बायको आहे वे तुमची, काय घाई झाली होती हो तुम्हाला एवढी. अहो आम्ही आमच्या नमितासाठी विचार करत होतो तुमचा. महेश म्हणतो काय. मग लगेच दत्ता म्हणतो काय नाही, तुमची बायको आली हेच इन्फॉर्मेशन द्यायची होती. मग महेश चिडून म्हणतो अरे बाबा मीच घेऊन आलोय तिला. दत्ता म्हणतो काय तुम्हीच घेऊन आला. मग दत्ता लगेच महेशला तिथूनच शोधायला लागतो, बघायला लागतो. मग तो म्हणतो म्हणजे तुम्ही इथंच आहे व्हय कुठेतरी. दत्ता मग खुश होतो. दत्ता म्हणतो अरे वा 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 वा, म्हणजे तुम्ही तुमच्या बहिणीला नेणारच. वा वा वा, घेऊन जा घेऊन जा हं. आणि जाताना ना त्या धोंड्याच्या कानाखाली एक आवाज काढूनच जा. महेश त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो तू सांगायची काही गरज नाही आम्ही काय करायचं आणि काय नाही ते. दत्ता तिकडं म्हणतो अय बाबा लगेच टच होतं तुम्हाला, मी तर आपला सहज भौगोलिक मार्गदर्शन करत होतो तुम्हाला. महेश त्याच्यावर खूपच चिडतो आणि म्हणतो अरे तुझ्या मार्गदर्शनाची आम्हाला काही गरज नाही आहे रे, तू फोन ठेव बरं. महेश मग फोन ठेवून देतो. दत्ता इकडे सुलक्षणाला म्हणायला लागतो सुले आज या लोकांचा प्लॅन सक्सेस झाला. किती पोरगी त्यांच्या घरी. पुढे सुलक्षणा म्हणते मग धोंड्याचे वाईट दिवस माघारी. असं म्हणून ते दोघे मोठमोठ्याने हसायला लागतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण अवनी फायनली इथून जाणार असं वाटत असतं त्यांना. पण खूप मोठा ट्विस्ट येणार आहे मंडळी. इकडे अवनी स्वातीला घेऊन खोलीमध्ये आलेली असते बोलण्यासाठी. मग ती म्हणते बोल ना वहिनी. स्वाती म्हणते इथंच आहेत का ते. ती राजाला आणि यशाला उद्देशून बोलत असते. स्वाती म्हणते मला आपल्या बोलण्यात तिसरं कोणी नको आहे, सांगून ये त्यांना. अवनी म्हणते नाही येणार अगं कोणी. पण स्वाती म्हणते तुझा असेल त्यांच्यावर विश्वास, पण माझा नाहीये. मग अवनी म्हणते ठीक आहे मी सांगून येते त्यांना. असं म्हणून अवनी राजाला आणि यशाला सांगण्यासाठी बाहेर जाते. अवनी बाहेर गेल्या गेल्या स्वाती लगेच महेशला फोन लावते. महेश स्वातीच्या फोनची वाटच बघत असतो. तो फोन आल्या आल्या रिसीव्ह करतो. ती फोन चालूच ठेवतो. इकडे अवनी बाहेर राजाला सांगते वहिनीला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे माझ्याशी, कोणी आत येऊ नका. आणि यशोदाला सांगशील कॉफी नाही आणली तरी चालेल, दार लावून घेते मी. असं म्हणून अवनी आतमध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते. राजाला आता खूपच टेन्शन यायला लागतं, काय होणार आहे काय माहिती. अवनी मग आतमध्ये जाते आणि स्वातीला म्हणते नाही येणार आहे कोणी, तू बस ना. स्वाती डायरेक्ट तिला म्हणायला लागते काय चाललंय अवनी, हे तू का सहन करतीयेस, तुला कळत नाहीये का. अवनी तिला समजवत असते अगं बहिणी तसं काही नाहीये, तू माझं ऐकून तरी घे. स्वाती म्हणते काही नाहीये अगं, प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी सगळं. इकडे विवान आणि महेश त्यांचं बोलणं ऐकत असतात. स्वातीने फोन चालूच ठेवलेला असतो. स्वाती पुढे म्हणते तू असं का वागतेस, आम्हाला खूप काळजी वाटते तुझी. अवनी म्हणते आम्हाला, आम्हाला सगळ्यांना म्हणजे बाबांना पण काळजी वाटतेय का माझी. स्वाती म्हणते वाटतेय, बाबांना, आईंना, महेशला, मला, सगळ्यांना सगळ्यांना तुझी काळजी वाटतेय. का हात जात सहन करतीयेस तू, नको करूस हट्ट, चल तू माझ्यासोबत. अवनी म्हणते जाच. अगं कोणी सांगितलं इथे माझा जाच होतोय म्हणून, मला इथे कसलाही त्रास होत नाहीये. स्वाती मग पुढे म्हणते हो का, कसलाही त्रास जाच होत नाहीये का तुला. मग मला सांग, मी बाहेर पाहिलं ते काय होतं.
अवनी तिला समजवत असते, "अगं वहिनी, हा गैरसमज होता तो. अगं वहिनी, मीच चिडले होते त्याच्यावर, मीच मारत होते त्याला. तू अचानक आलीस आणि" "अगं वहिनी, तसं काही नाहीये." मग स्वाती पुढे म्हणते, "बरं, अच्छा तसं नाहीये का? बरं नाही ठेवत मी त्याच्यावर विश्वास. बरं मग तुझे रडण्याचे जे व्हिडिओ येत असतात सतत, तुझा जो छळ होतोय तो डोळ्यांनी पाहतोय आम्ही, त्याच्यावरही विश्वास ठेवायचा नाहीये का आम्ही?" हे ऐकल्यानंतर अवनीला एकदम शॉक बसतो. तिला आश्चर्यच वाटायला लागतं. अवनी म्हणते, "व्हिडिओ? कुठले व्हिडिओ? आणि कशाबद्दल बोलतीयेस तू? कोण पाठवतंय तुम्हाला व्हिडिओ?" स्वाती सुरुवातीला काहीच बोलत नाही. त्यामुळं अवनीला कळतं. मग अवनी म्हणते, "अच्छा, सुलक्षणा आत्यांनी दत्ता काका पाठवतायत का व्हिडिओज?" इकडे महेश आणि विवान अजून कॉलवर चालूच असतात. ते ऐकत असतात सगळं. अवनी पुढे म्हणते, "हां, ते अर्धवट व्हिडिओज." "अगं वहिनी, त्यांच्यावर विश्वास ठेवण्या अगोदर मला एक साधा फोन करायचा होता. ते व्हिडिओज दाखवून विचारायचं होतं की ते खरे आहेत की खोटे आहेत." मग स्वाती म्हणते, "तुला दाखवायचं, तुला विचारायचं? अगं खरं तर तू सगळं लपवत आलीस आमच्यापासून. कधी काही स्वतःहून तू खरं सांगितलेस का?" अवनी तिला समजवत असते, "अगं वहिनी, तुला वाटतेय तशी परिस्थिती नाहीये. मी खरंच सांगतेय तुला. अगं वहिनी, या घरात मी खूप सुखात आहे." मग स्वाती म्हणते, "अच्छा, सुखात आहेस का तू?" आणि ते इकडे तिकडे बघते आणि म्हणते, "ह्या घरात?" अवनी म्हणते, "हो, खरंच." मग स्वाती म्हणते, "मग मला सांग, तू ना तुझं हे घर सोडून, तुझं सुखी संसार सोडून का गेली होतीस भाड्याचं घर शोधण्यासाठी?" हे ऐकल्यानंतर देखील अवनीला आणखीन एक धक्का बसतो. तिला थोडंसं टेन्शन यायला लागतं. मी काही बोलत नाही. मग स्वाती म्हणते, "गेली होतीस ना तू घर शोधण्यासाठी?" अवनीला खूप टेन्शन आलेलं असतं. ती काही बोलत नसते. मग स्वाती म्हणते, "अगं आता तरी खरं बोल, सांग ना." "अवनी, तुला माझी शपथ आहे हं, तू खरं खरं सगळं सांग." अवनी मग तिला सांगते, "हो, मी गेले होते घर शोधण्यासाठी." आतमध्ये स्वातीचं आणि अवनीचं बोलणं चालू असतं. बाहेर राजाला खूप टेन्शन आलेलं असतं. तो म्हणत असतो, "आता जर का मॅडमनी खरं सांगितलं की लग्न हे खोटं आहे म्हणून, तर गेलं सगळं केराच्या टोपलीत." राजा टेन्शनमध्ये किचनमध्ये थांबलेलाच असतो. त्याच्या मागे यशा येतो आणि यशा म्हणतो, "मी सांगितलं होतं राजा तुला, खोट्याच्या पायावर घर उभं राहत नाही. आत्ता जर का त्यांनी सांगितलं त्यांच्या घरच्यांना की हे लग्न खोटं आहे म्हणून, तर ते घेऊन जातील त्यांना त्यांच्या घरी. आणि त्यांचं जर दुसरं लग्न लावून दिलं तर काय करणार आहेस तू?" हे ऐकल्यावर तर राजाच्या पायाखाली जमीनच सरकते. त्याला खूपच टेन्शन यायला लागतं. मग परत तो देवी आईकडे प्रार्थना करायला लागतो, "देवी आई, तसं काही घडू देऊ नकोस गं." इकडे यशाला देखील खूप टेन्शन आलेलं असतं. "सगळ्यांना गोंधळ घातलायस तू राजा. एका खोट्या पायी सगळं पणाला लावलंयस तू." राजा आणि यशा खूप टेन्शनमध्ये असतात. अवनी स्वातीला काय सांगते आणि काय होणार याचाच ते विचार करत असतात. आतमध्ये स्वाती अवनीला म्हणते, "अगं अवनी, होतोय ना तुला त्रास? का सहन करतीयेस तू? हे बघ, आम्ही न्यायला येणार होतो तुला तिथे, पण तिथे तिथे पण ना त्या राजाने घात केला." स्वातीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अवनीला थोडंसं आश्चर्य वाटतं. ती म्हणते, "राजाने? राजाचा काय संबंध?" स्वाती म्हणते, "त्याचा काय संबंध? अगं तुला प्रश्न नाही का पडत आहेत? अगं तो घर मालक तुला घर देण्यासाठी तयार होता ना, आणि त्याचा अचानक विचार का बदलला असेल ते? अगं तो राजा आहे ना, जाऊन भेटला त्या घरमालकाला आणि म्हणाला, या मुलीला घर द्यायचं नाही, नाहीतर जिवे मारीन मी तुम्हाला." सुरुवातीला अवनीचा स्वातीच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ती स्वातीला म्हणते, "नाही वहिनी, राजा असं नाही करणार ग." स्वाती म्हणते, "नाही ना विश्वास बसत आहे? बरं एक काम कर, चल माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता. तिथे ना CCTV फुटेज असतीलच, ते चेक कर आणि बघ काय घडते तुझ्यासोबत ते." स्वाती पुढे म्हणते, "अगं अवनी, तुला कळत कसं नाहीये? तो राजा या घरातून बाहेर पडण्याचे तुझे सगळे मार्ग हळूहळू सगळे बंद करून टाकतोय." स्वाती तिला फुल कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते, पण स्वातीलाही जेवढं माहिती असतं तेवढंच ती बोलत असते. अवनीला खूप धक्का बसायला लागतो. कारण या अगोदर राजाने बोललेले काही खोटे तिच्या समोर आलेले असतात. त्यामुळे आणखीन एक खोटं ऐकल्यामुळे तिला खूप त्रास व्हायला लागतो. तिला ते क्षण आठवतात जेव्हा राजा आणि अवनी त्या घरमालकाच्या घराबाहेर गेलेले असतात. ते असलेल्या कुत्र्याच्या बेलचा आवाज ऐकून राजा म्हणत असतो ना, "तो खरा कुत्रा नाही, बेलचा आवाज आहे फक्त." मग अवनी म्हणते, "हो, तुला कसं माहिती पण?" मग राजा म्हणतो, "नाही, माझ्या मित्राकडे पण अशीच वेल आहे ना." आणि लगेच कळतं खऱ्या कुत्र्याचा आवाज नाही तो.
आणि राजा जेव्हा त्या घर मालकाला दम देत असतो तेव्हा तो माणसाच्या तोंडून तुम्हीच तर सांगितलं ना असा एक शब्द देखील आलेला असतो. हे आठवून अवनीला खूप त्रास व्हायला लागतो. ती तिचा फोन चालू आहे का हे चेक करते. पुढे अवनी म्हणते म्हणजे राजा गेला होता तिथे. अवनीला खूप त्रास होत असतो. तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. मग स्वाती म्हणते अगं हे बघ होतात आपल्याकडून चुका. अगं प्रेम करून लग्न करण्याची एवढी मोठी शिक्षा नको देऊस तू स्वतःला. अगं हे बघ तू ॲटलिस्ट मान्य तरी कर की तुला इथे त्रास होतोय म्हणून. अगं सांग ना मला. अगं निदान सांग तरी की तुला त्रास होतोय. आणि मग शेवटी अवनीच्या तोंडातून बाहेर पडतंच, हो मला होतोय त्रास. मला आत्ता कळतंय की एका माणसाकडून मला मानसिक त्रास दिला जातोय. अवनीच्या डोळ्यातून खूप अश्रू येत असतात. ती खूप रडत असते. ती पुढे म्हणते, त्याने ना माझा मानसिक छळ मांडलाय, छळ. इकडे स्वातीचा मुद्दा डायरेक्ट अवनीच्या मनाशी खेळलेला असतो. अवनी मग रागारागात राजाला जाब विचारण्यासाठी खोलीबाहेर येते. इकडे महेश विवानला म्हणतो, विवान तिने कबुली दिली. तिला ना तिथे जाच सहन करावा लागतोय. तिला ना त्रास होतोय. तू ना तू तू एक काम कर. तू ना पटकन जा आणि पोलिसांना घेऊन ये. महेश थोडासा इमोशनल देखील झालेला इथं दिसतोय मंडळी. विवान पटदिशी गाडीतून उतरतो सॉरी आणि तो पोलिसांना घेऊन येण्यासाठी जात असतो. महेश एकटाच दांगटांच्या घराच्या बाहेर जाणार असतो. विवानला तिथे सोडून निघून जातो. तिथे अवनी खूप रागारागात बाहेर आलेली असते. ती राजाला हाक मारते, राजा. ती राजाला शोधत असते. परत एकदा हाक मारते, राजा. राजा पटकन घाबरून तिच्या समोर येतो. ईशा देखील त्याच्या मागे आलेला असतो. त्या दोघांना कळत नाही काय झालंय म्हणून. अवनी पुढे म्हणते, राजा का असा करतोस रे तू? तुझं ना या सततच्या खोटं बोलण्याचा ना खूप त्रास होतोय मला. असं कसं खोटं बोलतोस रे तू? हां? आणि हा कशासाठी? ते पण मी या घरात राहावं म्हणून? तुझी हिंमत कशी होते रे? आणि यावेळी ना तर तू लिमिटच क्रॉस केलीयेस. अवनीच्या या बोलण्याने राजाला आणि यशाला खूप टेन्शन यायला लागतं. कारण त्यांना कळत नाही की राजानं बोललेलं कोणतं खोटं त्यांच्या समोर आलंय. लग्न खोटं आहे हे समोर आलंय की काय असंच त्यांना भीती वाटत असते. राजा म्हणत असतो, नाही ते मी मुद्दाम नाही बोललोय. नाही ते सिच्युएशन त्यावेळेला तशी होती म्हणून ते. राजा खूप सॉफ्टली बोलत असतो. अवनी म्हणते, त्यावेळेला म्हणजे आत्ताचं बोलतीये मी. राजाला काही कळत नाही. मग अवनी पुढे म्हणते, मी ह्या घरातून जाऊ नये म्हणून त्या घरमालकाला धमकी दिलीस तू? आता राजाला आणि यशाला देखील कळालेलं असते की कोणतं खोटं राजाचं बोललेलं समोर आलंय ते. अवनी म्हणते, तू का करतोस रे असं? तुला माहिती आहे ना मी माझ्या स्वप्नांसाठी बाहेर पडलीये ते. माझं स्वतःचं घर सोडून आलीये. बाबांच्या नजरेत पडलीये मी. राजा डोळे खाली करूनच तिच्यासमोर उभारलेला असतो. अवनी पुढे म्हणते, माझ्या स्वप्नांसाठी मी किती मोठी किंमत मोजलीये हे तुला माहिती आहे ना रे. मग तू का असं करतोयस? का तू माझ्या स्वप्नांच्या आड येतोयस? राजा बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण अवनी पुढे बोलते, अरे तुला निदान माझ्या सोबत राहता येत नसेल तर निदान माझे पंख तरी छाटू नकोस तू. अरे कुठला सूड घेतोयस तू माझा? आणि यशाला माहिती असतं की राजा नेहमी तिच्यासोबत तिच्या स्वप्नांसाठीच लढत आलेला असतो. त्यामुळं तो नाही असत मान डोलवत असतो पण तो काही बोलत नसतो मध्ये. राजाला देखील अवनीच्या बोलण्याचं खूप वाईट वाटत असतं. आणि मग राजा शेवटी बोलतोच. तो म्हणतो, बस झालं मॅडम. राजा पुढे म्हणतो, हो दिली मी धमकी आणि चौकशी पण केली आहे मी तिथे. कारण तुम्ही ती चौकशी केली नव्हती म्हणून मला चौकशी करावी लागली. राजा पुढे म्हणतो, अहो साधं एक पॅम्पलेट वाचून कोणी तिथे राहायला जातं का? आपण तिथे राहायला जाणार म्हटलं त्या घराची चौकशी करायला नको? ते घर कसं आहे, तो घर मालक कसा आहे, तिथला आवारा कसा आहे ह्याची चौकशी करायला नको? त्याची माहिती घ्यायला नको? यावेळी अवनी खूप शांत असते कारण ह्याबद्दलची काहीही चौकशी तिनं केलेली नसते. राजा पुढे म्हणतो, मी ना जेव्हा तिथं त्या घर मालकाची चौकशी केली ना तेव्हा. आणि तो थोडासा शांत होतो. राजा मग पुढे म्हणतो, वाईट नजर होती त्या मालकाची. नियत पण आहे ना त्याची खराब होती. म्हणून घालवावं लागलं मला ते घर. पण राजाच्या सततच्या खोटं बोलण्यामुळे अवनीचा यावेळी देखील राजावर विश्वास बसत नाही. ती म्हणते, खोटं बोलतोयस ना तू? राजा पडदेशी मागे वळतो, यशाकडे बघतो आणि मग अवनीला म्हणतो, अहो हे खरं सांगतोय मी तुम्हाला. अवनीला अजूनही राजाच्या बोलण्यावर विश्वास बसत नसतो. मग राजा म्हणतो, अहो मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर. मी कुणाची शपथ घेऊ? मग राजा म्हणतो, बरं ठीक आहे मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो हे खरं आहे.
हे सगळं खरं आहे अहो. हे ऐकल्यानंतर अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप वाईट वाटायला लागतं. यशाला तर हे अगोदरच माहिती असतं ना, पण यशा त्या दोघांच्या बोलण्यामध्ये अजिबात मध्ये काहीच बोलत नाही. अवनी मग त्या पलंगावर बसते आणि म्हणते, "पण मग तू मला अगोदर का नाही सांगितलंस हे?" राजा मग तिच्याजवळ येऊन म्हणतो, "मी जर का हे अगोदर सांगितलं असतं, तर तुम्ही ऐकलं असतं? ऐकायच्या मनस्थितीत होता का तुम्ही त्यावेळेला? अहो, फक्त ह्या घरातून जायचं, निघून जायचं, काहीही करून जायचं इतकंच तुमच्या डोक्यात होतं. मग मला सांगा, तुम्ही ऐकलं असतं का माझं?" यशाला देखील राजाचं हे म्हणणं पटलेलं असतं. कारण अवनी त्या वेळी मनस्थितीत किंवा परिस्थितीचंही नव्हती, की ती ऐकून घ्यायचं काहीही. राजा मग तिला प्रूफ देण्यासाठी राजानं त्यावेळी एका मुलीला वाचवलं होतं ना त्या घरमालकाच्या तावडीतून. तिचा नंबर राजाकडे असतो. राजा म्हणतो, "हा ना, हा एका मुलीचा नंबर आहे. त्यावर आहे ना तुम्ही फोन करा आणि तिला विचारा तिच्याबरोबर काय काय झालं होतं तिथे. त्या माणसाने केलेले ना सगळे कांड ती तुम्हाला सांगेल. तिथे त्या मुलीबरोबर काय काय झालं हे सांगताना देखील राजाला खूप वाईट वाटत असतं. कसं बोलावं हे राजाला कळत नसतं. मग राजा म्हणतो, "अहो कसं सांगू तुम्हाला?" राजा पडदेशी अवनीसमोरून उठतो आणि यशासमोर जाऊन थांबतो आणि यशाला म्हणतो, "यशादा, अरे खरंच तो माणूस खूप डेंजर होता. त्यानं आहे ना त्याच्या घरात कॅमेरे लावून ठेवलेले होते." हे ऐकल्यावर मात्र अवनीला खूप मोठा धक्का बसतो आणि स्वातीला देखील धक्का बसतो. तिलाही काय खूप वाईट वाटायला लागतं. राजा पुढे म्हणतो, "आणि तिथे ज्या मुली राहायला यायच्या ना, त्यांचा तो व्हिडिओ काढायचा. आणि म्हणून तर अरे तिथे एकही मुलगी टिकायची नाही." यशाला देखील पूर्ण सत्य आत्ताच कळत असतं, कारण राजानं फक्त ते चांगलं नाहीये घरमालक इतकंच सांगितलेलं असतं. राजा म्हणतो, "मला त्यांच्या शेजारच्यानीच सांगितलंय हे सगळं." तो अवनीला म्हणतो, "आणि त्या दिवशी तुम्हाला सुद्धा तिथे घरी बोलवून हेच करायचा प्लॅन होता त्याचा. आणि त्यासाठी आहे ना त्यानं त्याच्या बायकोला देखील माहेरी पाठवलं होतं. हे सगळं माहिती आहे का तुम्हाला? सांग यशोदा मला. हे असं सगळं असताना मी ह्यांना पाठवणार होतो का तिथं?" हे ऐकल्यानंतर अवनीला कळतं की किती मोठ्या संकटातून ती बाहेर पडलेली आहे आणि तो तिचा निर्णय किती चुकीचा होता. स्वातीला देखील हे सत्य माहिती नव्हतं, पण असं काही अवनीसोबत घडलं असतं तर तिला देखील खूप वाईट वाटलं असतं. राजा मग पुढे अवनीजवळ येतो आणि तिथे असल्या खुर्चीवर बसतो आणि अवनीला म्हणतो, "मॅडम, तुमच्या स्वप्नांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाहीये आणि अगदी तुम्हाला सुद्धा नाही. अहो, तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी किती मोठी किंमत मोजलीये आणि अजूनही मोजताय तुम्ही. हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती आहे या दुनियेत." स्वाती देखील हे ऐकत असते, बघत असते. त्यामुळे तिलाही कळत असतं की राजा खरंच तिच्या पाठीमागे किती खंबीरपणे उभा आहे तो. यांचं बोलणं चालूच असतं की इतक्यात महेशचा आवाज यायला लागतो. "अवनी, अवनी." महेश बाहेरूनच "अवनी, अवनी" असा आवाज देत येत असतो. महेशचा आवाज ऐकल्यानंतर अवनीला खूप आश्चर्य वाटायला लागतं. हा कसं काय इथे आला असेल? महेश मग आतमध्ये आल्यानंतर राजाला बाहेर बाजूला सरकवतो. "ए चल बाजूला हो," असं म्हणून अवनीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, "चल, चल तू घरी चल." पण अवनी मग त्याच्या हातातून हात सोडवते आणि म्हणते, "काय करतोयस तू इथे?" महेश म्हणतो, "काय करतोय म्हणजे? तुला घेऊन जाण्यासाठी आलोय मी इथं. मी ना इथेच होतो. सापळा लावून बसलो होतो मी इथे." अवनीला काही कळत नाही. अवनी म्हणते, "सापळा?" महेश म्हणतो, "हो, सापळा. दुसरा काही पर्याय ठेवलायस का तू आमच्यासमोर? सांग ना." महेश पुढे म्हणतो, "अगं तू घरच्यांना परक केलंस? तो विवान अजूनही प्रेम करतोय तुझ्यावर. तुझ्यासाठी थांबलाय तो अजून. त्यालाही परक केलंस तू? तर कुणासाठी? या नालायक लोकांसाठी?" महेश म्हणतो, "अगं का करतेस तू असं? अगं मला माहिती होतं. तू ना हे सगळं खरं आहे ना तू सांगणार नाही आहेस आम्हाला, की तुला त्रास होतो इथे म्हणून. म्हणूनच मी स्वातीला इथे पाठवलं." मग अवनीला कळतं की स्वाती इथे महेशच्या सांगण्यावरून आलेली आहे. महेश पुढे म्हणतो, "अगं का वाचवतेस तू यांना? मला ना तुझं हे काहीच कळत नाहीये. तू चल बरं इथून अगोदर." अवनी मग स्वातीला म्हणते, "वहिनी, अगं तू हे सगळं?" स्वाती म्हणते, "अगं तुझी काळजी वाटत होती म्हणून केलं आम्ही हे सगळं. अगं तुला त्रास होत असेल असं वाटलं म्हणून तुला वाचवण्यासाठी आलो आम्ही इथे सगळे." ते व्हिडिओज पाहून देशपांडे यांच्या घरातील प्रत्येकालाच वाटत असतं की अवनी त्रासामध्ये आहे, तिला खूप त्रास सहन करावा लागतोय म्हणून. पण अवनी म्हणते, "नाही आहे मी त्रासामध्ये. सुखात आहे मी या घरामध्ये." हे ऐकल्यानंतर महेश एकदम अवनीकडे बघतच उभा राहतो.
आणि अवनी मग महेश आणि स्वातीच्या मध्ये न उभं राहता राजा आणि यशाच्या मध्ये जाऊन उभं राहते आणि तो पर्याय निवडते. अवनीला त्या दोघांच्या मध्ये जाऊन उभारलेलं पाहून महेश एकसारखंच अवनीकडे बघायला लागतो. अवनी पुढे म्हणते, तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे यांना माझी. मग स्वाती म्हणते, अगं पण मग सांग ना, घर सोडून का निघाली होतीस तू? राजा परत खोटं बोलत असतो, म्हणजे काहीतरी सांगायचं म्हणून सांगत असतो की अभ्यास होत नव्हता त्यांचा म्हणून. मग अवनी म्हणते, नाही, भांडण झालं होतं आमचं. यशा एकदमच बघायला लागतो अवनीकडे, ही असं का बोलतीये? राजा परत म्हणत असतो, ते काय आहे इथं त्यांचा अभ्यास. मग अवनी म्हणते, भांडण झालं होतं आमचं. अवनी त्या दोघांना सांगत असते, भांडण झालं होतं आमचं म्हणून चिडून घर सोडून गेले होते मी. मग स्वाती म्हणते, होतोय ना तुला त्रास? हाच तुझा छळ होतोय हेच सांगायचा अगं प्रयत्न करतोय आम्ही तुला. महेश देखील स्वातीच्या भोला हो म्हणत असतो. मग अवनी म्हणते, नवरा बायकोमध्ये भांडण होत नाही का? तुमच्यात भांडणं होत नाहीत का? महेशला आणि स्वातीला आता काय बोलावं काही कळत नाही. मग अवनी पुढे म्हणते, आणि मुळात भांडण महत्वाचं नाहीच आहे. आणि महत्वाचं हे आहे की भांडण होऊन सुद्धा जेव्हा मी हे घर सोडून दुसरीकडे राहायला गेले तेव्हा काळजीपोटी ह्याने तिकडे जाऊन चौकशी केली. महेश यावेळी फक्त अवनीचं बोलणं ऐकत असतो. मग अवनी पुढे म्हणते, मी त्या घरामध्ये सुरक्षित आहे की नाही हे बघितलं. यालाच खरी काळजी म्हणतात. आता यशाला आणि राजाला खूप बरं वाटत असतं अवनीच्या ह्या बोलणं ऐकून. अवनी पुढे म्हणते, तुम्हाला ना फक्त तुमच्या घराण्याच्या इमेजची काळजी होती. महेश नाही म्हणून असं तसं काही नाहीये असं तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. स्वातीला देखील कळतं की ती बोलतीये ते खरं आहे. मग अवनी पुढे म्हणते, मी तुम्हाला 1000 वेळा सांगत होते की तो विवान चांगला माणूस नाहीये म्हणून. मला त्याच्याबरोबर सेफ फील होत नाहीये म्हणून. पण तरी देखील तुम्ही त्याच्यासोबतच लग्न लावून द्यायला निघाला होतात. आणि अजूनही तुमच्या डोक्यातून विवान गेलेला नाहीये ना? अजूनही तुम्हाला वाटते की मी त्याच्यासोबतच सुखी राहू शकते. का? तर तो श्रीमंत आहे म्हणून? त्याच्याकडं मोठं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे म्हणून? अवनी पुढे म्हणते, पण तुम्हाला एक सांगू का? नुसतं घर मोठं असून आहे ना नाही चालत. या घरात राहणाऱ्या माणसांची मनं मोठी असणं महत्त्वाचं आहे. आणि हे माझं घर आहे ना, ते अगदी तसंच आहे. अवनी जेव्हा माझं घर असं म्हणते तेव्हा यशा आणि राजा दोघेही अवनीकडे बघायला लागतात. त्यांना खूप मनातून भारी वाटत असतं. अवनी पुढे म्हणते, खूप मोठी म्हण आहेत इथे सगळ्यांची. इथे ना या मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे मंडळी. खूप छान आहे टायटल सॉन्ग. अवनी खूप कौतुकाने हे घर न्याहाळत असते आणि असं करत ती किचनमध्ये जाते. किचनमधल्या देवघराकडे पाहून तिला खूप छान वाटत असतं. अवनी म्हणते, या घरामध्ये माझा खूप आदर केला जातो. माझ्या ना प्रत्येक शब्दाला मान दिला जातो. आणि आहे ना माझ्या स्वप्नाला जीवापाड जपतात ही लोकं. आणि बाईच्या आशीर्वादाला देवीच्या आशीर्वादा इतकंच महत्त्व दिलं जातं. त्यावेळी ना जे मंडळी बाई तुझा आशीर्वादचं टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे ना, ते ऐकताना आणि टी व्हीवर सिरियल बघताना खूप छान वाटतंय मंडळी. तुम्ही ही सिरियल टी व्हीवर नक्की पहा. खूप छान एपिसोड आजचा दाखवलेला आहे मंडळी. आणि इथेच आजचा भाग संपलेला आहे मंडळी. पुढील भागामध्ये आपण पाहतोय, विवान जेव्हा पोलीस घेऊन आलेला असतो तोपर्यंत सगळा विषय मिटलेला असतो. पोलीस निघून जातात. विवान देखील त्यांच्या मागून जात असतो, पण डांगर परिवारातल्या सगळ्यांनी विवानला आता घेरलेलं असतं. राजा म्हणतो, काहीही केल्या अवनी मॅडमांची पिच्छा सोडत नाही ना तो? मग अण्णा म्हणतात, पोरांनो आता ह्याची शाळा घेतली पाहिजे. आणि तिथे ना बोर्डवर काहीतरी लिहिलेलं असतं. मग राजा म्हणतो, तिथे त्या बोर्डवर जे लिहिलेलं आहे ना, त्यातलं प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर ना उठ्या भाषा काढायचा. अवनी हे सगळं लांबून पाहत असते आणि तिला खूप छान वाटत असतं मंडळी. चला तर मग उद्या भेटूया. आणि जर आपले रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग उद्याच्या भागात भेटूया. बाय.